जय हिंद मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पुणे शहर गटाबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे। महिलांचं जे मेरिट आहे, पुणे शहरचं महिलांचं मेरिट, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहे। तर बघा, ज्या महिलांना कमी मार्क आलेले असतील त्या महिलांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला खूप चान्स आहेत की तुम्ही लेखीसाठी पात्र ठरू शकता। तर आज आपण ओपन तसंच कॅटेगरी महिलांचं मार्क, तेवढे जर त्यांना मार्क असतील तर त्या लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकतात। तर कोणत्या कॅटेगरीच्या किती मेरिट जाऊ शकतं, कोणत्या कॅटेगरीला किती मार्क असतील तर ते लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकतात आणि ओपनचं मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतं। त्यानंतर बघा, ज्या महिलांना 25 पेक्षा कमी मार्क आहेत तर त्या महिलांसाठी हा व्हिडिओचा काही फायदा होणार नाही, कारण तुम्ही ग्राउंडसाठी अपात्र ठरलेले आहे। कमीत कमी 25 मार्क असणे गरजेचं आहे। जर तुम्हाला 25 पेक्षा कमी मार्क जरी ह्या भरतीला आले असतील तर तुम्ही निराश न होता पुढच्या भरतीची तयारी करा आणि अशी तयारी करा की तुम्हाला त्या भरतीमध्ये चांगले मार्क पडतील। जर तुम्हाला 25 पेक्षा कमी मार्क असतील तर त्यांनी या वेळेस त्यांना काही चान्स नाही, कारण अपात्र ठरले ते ग्राउंडमधून 25 तरी मार्क घेणं गरजेचं होतं। तर ज्यांना कमी मार्क आहेत ते नेक्स्ट भरतीची तयारी करू शकता। तर चला, ज्या महिलांना आता 25 मार्क आहेत तर त्या कोणत्या महिलांना चान्सेस असतील। जर तुम्ही कॅटेगरीच्या महिला असाल, कॅटेगरीमध्ये, मग कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू द्या, तर त्यांना चान्सेस खूप आहेत। पण सगळ्यात जास्त चान्सेस कोणत्या कॅटेगरीच्या महिलांना आहेत ते सुद्धा आपण बघणार आहे। तर सर्वप्रथम आपण बघूया की ओपन महिलांचं मेरिट किती जाऊ शकतं, मग त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज महिलांचं मेरिट बघणार आहे। तरी त्या आकड्याच्या दरम्यान तुम्हाला मार्क असतील किंवा त्या आकड्याएवढे मार्क असतील तर तुम्ही लेखीला आतापासूनच सुरुवात करायची आहे। कारण बघा, ग्राउंड झालेलं आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला जे मार्क आलेले आहेत, ज्या महिलांना चांगले मार्क आहेत त्यांचं तर काही प्रश्नच नाही, तर त्या आतापासूनच अभ्यासाला लागले असतील किंवा ग्राउंड झाल्याबरोबरच अभ्यासाला चांगली तयारी केलेली असेल अगोदर पण, आणि आता सुद्धा वेळ वाया न घालता ते अभ्यासाला लागले असतील आणि त्या जर अभ्यासाला टेन्शन फ्री होऊन करत असतील तर चांगले मार्क घेणारच आहेत। आता पण ज्या महिलांना कमी मार्क आलेले आहेत, तर ज्यांना 25 मार्क आहेत किंवा 26-27 मार्क आहेत, त्यांचं टेन्शन एक तर आहे, आम्ही मेरिटमध्ये बसू की नाही, लेखीसाठी पात्र ठरू की नाही। त्यानंतर तो एक टेन्शन आणि अभ्यासामधून थोडंसं दुर्लक्ष होतं आणि त्यामध्ये त्यांचा जो लेखीसाठी स्कोर येणं हे खूप कमी येऊ शकतो आणि मग इकडे कमी मार्क तिकडे कमी मार्क, जरी ते लेखीसाठी क्वालिफाय झाले तर मग शेवटच्या फायनल मेरिटमध्ये तिथून ते छाटले जातील। त्याच्यामुळे जरी तुम्ही आत्ता चांगला अभ्यास केला, तुम्हाला चान्सेस आहेत, तुम्ही पात्र होऊ शकता। जर तुम्हाला चांगले मार्क आले लेखीमध्ये तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे की तुम्ही लेखीला क्वालिफाय झालात तर। बघा, लेखीला जर क्वालिफाय तुम्ही झालात आणि तुमचा अभ्यासच नाही आणि तुम्हाला खूप कमी मार्क आले तर मग त्याचा तुम्ही लेखीला क्वालिफाय होऊन सुद्धा काही फायदा होणार नाही। त्यासाठी तुम्ही अभ्यास चांगला करा, जेणेकरून तुम्हाला इकडे कमी मार्क आले तरी तिकडं भरून काढायचे आहेत। तर चला, आपण आपला जो मेन पॉइंट आहे की मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतं, तर बघा, सर्वप्रथम आपण ओपनचं बघणार आहे। ओपन महिलांना एक आकडा सांगेन मी की त्या आकड्याच्या लेवलचा मार्क असतील ओपनच्या महिला, तो बिंदास अभ्यासाला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा चांगली तयारी करू शकता। बघा, ज्या ओपन महिलांना 38 ते 39 दरम्यान मार्क असतील तर त्या महिलांनी अभ्यासाला चांगला वेळ द्यायचा आहे, त्या पेपर वगैरे व्यवस्थित सोडवायचे आहेत। 38 ते 39 दरम्यान ज्या महिलांना मार्क असतील त्या ओपनमध्ये बसणार आहेत। तर ह्या आकड्यामध्ये ज्यांचे मार्क असतील ना, तर त्यांनी बिंदास अभ्यासाला लागू शकतात। आता कॅटेगरीच्या महिला, आता कोणत्या कॅटेगरीच्या महिलांना किती मार्क असणे गरजेचं आहे, तर तुम्ही कोणत्याही जरी कॅटेगरीच्या असाल तरी तुम्हाला 25 जरी मार्क असतील तर तुम्ही तयारीत राहणे खूप गरजेचं आहे। कारण बघा, महिलांना, भरपूर महिला अपात्र झालेल्या आहेत, 25 पेक्षा कमी मार्क खूप महिलांना आलेले आहेत आणि पुण्याला फॉर्म जेवढे आपण विचार केला तेवढे महिलांचे फॉर्म नव्हते आणि जागा महिलांसाठी चांगल्या आहेत। त्यामध्ये महिलांना मार्क कमी येणे, जागा चांगले असणे,
तर ह्यामध्ये मेरिटचा जो परिणाम आहे तो मेरिट आकडा कमी जाऊ शकतो. कारण बघा, कॅटेगरीच्या महिला सुद्धा ओपनमध्ये जाणारच आहेत. मग तुमच्या कॅटेगरीच्या जागा ज्या आहेत, ज्या तुमच्या कास्टच्या जागा आहेत, ते तुम्हाला राहणार आहेत. मग त्या कॅटेगरीमध्ये एका जागेला 10 अशाप्रमाणे महिला घेतले जातील, किंवा पुरुष असू दे कोणीही असले तर एकाच अशाप्रमाणे घेतलं जातं. आता यामध्ये शेवटचा आकडा आहे, ज्या आकड्याच्या महिला शेवटच्या आकड्याला जेवढ्या महिला असतील तेवढ्या ते घेतलं जातं. म्हणजेच बघा, शेवटला एक जरी महिला तुम्हाला तिथे लागत असेल, आता 25 मार्काची असेल शेवटच्या, आणि त्या आकड्यामध्ये जर 200 महिला असतील तरी सुद्धा ते घ्यावं लागतं जर शेवटच्या आकड्याला. त्याचा फायदा इथं होतो महिलांसाठी. आणि खास म्हटलं तर कॅटेगरीच्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणात होतं, कारण ओपनला एवढ्या कमी मार्कामध्ये होणं शक्य नाही. परंतु कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत त्यांना बघा, ज्या महिला कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 37 पासूनचे मार्क असतील. आता 38 मार्काचं आपण पकडलं की 38 मार्कापासून ओपनमध्ये जरी ती गेल्या, 38 ते 39चा आकडा जो ओपनचा आहे आपला, जर 38-39च्या महिला जर ओपनमध्ये गेल्या, मग तुम्ही जर कॅटेगरीच्या महिला असाल तर मग तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये टॉप असतात. 37 वाली पहिली मुलगी जी असेल तर ते टॉप असेल, मग तिथून आकडा खाली येईल. त्यामध्ये जर शेवटच्या आकड्यामध्ये 25 मार्काच्या सुद्धा महिला येऊ शकतात. त्याच्यामुळे 25 वाल्या सुद्धा महिलांना आपली तयारी चांगली ठेवायची आहे. तर बघा, तुम्हाला ज्यांना 35, 36, 37 मार्क असतील, 30+ मार्क असतील, कॅटेगरीवाले असतील 30+ मार्क असतील, त्यांनी तर काहीच विचार करू नका, आपला अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला आता असं करायचंय की तुम्हाला कसे जास्तीत जास्त मार्क घेता येतील लेखीसाठी, ह्याचा विचार तुम्हाला आता करायचा आहे. आणि ज्या महिलांना 30 पासून कमी मार्क असतील तर त्या महिलांना सुद्धा अभ्यासाची तयारी ठेवायचं आहे. मेरिटचा आकडा कमी जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. महिलांची संख्या कमी आहे, बऱ्याच महिला हाईटमध्ये निघालेल्या आहेत, बऱ्याच महिला अपात्र झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला चान्सेस जास्त आहेत. तरी आता बघा, दुसरा पॉइंट असा आहे की शेवटचा आकडा हा खूप महत्त्वाचा असतो. हे ज्यावेळेस टॉप करणाऱ्या महिला असतात ना, खूप कमी असतात, आणि शेवटचा जो आकडा असतो तो खूप जास्त असतो. आता तुम्ही बघा, 40 मार्क घेणाऱ्या महिलांचा आकडा कमी, आणि त्याच्या 4-5 पट ते 25 मार्क घेणाऱ्या महिलांचा आकडा जास्त असतो. मग शेवटची एक जरी महिला त्यांना घ्यायची असेल तर सगळ्या महिला घ्यावे लागतं. मग ह्याचा फायदा तुम्हाला तिथं होणार आहे. तर महिला कमी असल्या कारणाने, किंवा आता बघा, कमी मार्काच्या एक आपण अंदाज धरू SC कास्टच्या महिला आहेत, तर त्यांना एक महिला जर 25 मार्काची घेतली तर तिथल्या 200 जरी महिला असल्या तर त्यांना घ्यावंच लागतं. ह्याचा फायदा तुम्हाला कॅटेगरीवाल्याला नक्की होऊ शकतो. तर नक्की चांगले मार्क आलेत म्हणूनच अभ्यासाला लागलो असतो असं म्हणू नका. जरी 25 असले तरी सुद्धा तुम्हाला अभ्यास चालू ठेवायचा आहे. असं व्हायला नको की तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय व्हाल आणि शेवटी तुम्ही फायनल लिस्टमध्ये येणार नाही, याचं कारण तुम्ही अभ्यास केलो नाही किंवा तुम्हाला पेपराला कमी स्कोर आलेला आहे. तर अशा पद्धतीने जर मार्क असतील 30+ ज्या महिला कॅटेगरीमध्ये असतील ना, तो बिंदास अभ्यासाला लागा. तुम्ही मेरिटमध्ये बसू शकता. परंतु 30च्या जर खाली असतील ज्या कॅटेगरीच्या, त्यांनी सुद्धा तयारी चालू ठेवायची आहे. तुम्हाला सुद्धा चान्सेस आहेत. आता बाकी जर 39-40च्या मार्कवाल्या महिलांना तरी काही प्रॉब्लेमच नाही, किंवा 40+च्या महिलांना तर काहीच प्रॉब्लेम नाही, त्या तर 100% मेरिटमध्ये बसलेलेच आहेत. पण बाकीच्या ज्या महिला, टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. तर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.